नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज मी एक खूप इंटरेस्टिंग असा कोर्स घेऊन आलेली आहे आणि तो मोफत आहे, फ्री आहे. एंजल कोर्स. येस, आजकाल तुम्ही सोशल मीडियावरती वगैरे एंजल्सचा कोर्स असं बरंच काय काय ऐकलं असेल, पाहिलं असेल. सो हे एंजल्स नक्की कोण आहेत, तरी कोण, आणि एवढा कोर्स वगैरे काय त्यांचा, नक्की आपल्याला त्याचा उपयोग काय, आपल्याकडे असं काही नसतं, यासारखे अनेक विचार तुमच्या मनात नक्कीच येत असतील, प्रश्न येत असतील. माझ्याही आले होते जेव्हा खूप वर्षांपूर्वी एंजल्सबद्दल मी ऐकलं होतं. मग मी आउट ऑफ क्युरिओसिटी एंजल्सचा एक छोटासा कोर्स पण केला. माझी क्युरिओसिटी वाढली, इंटरेस्ट वाढला. मग मी खूप सारी एंजल्सबद्दलची बुक्स पण वाचली. मग एंजल्सबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या, वेस्टर्न संस्कृतीमधल्या आणि आपल्यासुद्धा संस्कृतीमधल्या. येस, आपल्याकडे पण एंजल्स आहेत. मग मी एंजल्सची मदत घ्यायला लागले वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि एंजल्स आपल्याला कशी मदत करतात याचा स्वतः अनुभव घेतला, अनुभव घेत असते नेहमीच, आणि हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सो जशी मी एंजल्सची मदत मागते किंवा ते मला मदत कशी करतात किंवा खूप साऱ्या लोकांना करतात, आपण एंजल्सची कशी मदत मागू शकतो, हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो एंजल्सबद्दल मला जी काही माहिती आहे, इतक्या वर्षांमध्ये मी जी काही माहिती जमवलेली आहे, अनुभव घेतलेला आहे, ती सगळी मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इट्स अ कम्प्लीट एंजल कोर्स, ज्यासाठी बाहेर खूप फी घेतात, पण मी इथे काही फी घेणार नाही आहे. इट्स अ कम्प्लीट फ्री कोर्स. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि ही इन्फॉर्मेशन अर्थातच तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. सो एंजल्स ही संकल्पना जगभरातल्या विविध धर्म संस्कृतीमध्ये, अध्यात्मांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एंजल हा ग्रीक शब्द एंजेलोजवरून आलेला आहे. याचा अर्थ देवाचा संदेशवाहक असा होतो. मराठीमध्ये आपण त्यांना देवदूत म्हणतो, कारण देवाचा संदेश किंवा मदत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे देवदूत करतात असं आपण मानतो. संकटाच्या वेळी ते आपलं रक्षण करतात. एंजल्सना प्रकाशमय स्वरूप, म्हणजे त्यांना सहसा पंख असलेलं किंवा प्रकाशाच्या वलयात वेढलेलं वगैरे दाखवलं जातं, जे त्यांच्या वेगवान गतीचं किंवा पवित्रतेचं प्रतीक आहे. वेगवान गती म्हणजे ते कुठूनही, कुठेही, कधीही, कुणापर्यंतही पोचू शकतात. देवदूत कोणत्याही अटीशिवाय मानवावरती प्रेम करतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता जसं हिंदू धर्मामध्ये देवदूत किंवा गंधर्व यांची संकल्पना आढळते, संकटात मदत करणाऱ्या अदृश्य देवी शक्तींचा उल्लेख पुराणामध्ये येतो. ते पण एंजल्स किंवा देवदूतच असतात. ख्रिश्चन धर्मामध्ये, बायबलमध्ये गॅब्रियल, मायकल यासारखे प्रमुख आर्क एंजल्स त्यांचा उल्लेख आहे. इस्लाम धर्मामध्ये मलाइका या नावाने देवदूतांना ओळखलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल जिब्राल हा त्यांच्यापैकी एक प्रमुख देवदूत आहे. मग आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असा पडतो अर्थातच, की देवाकडे प्रार्थना थेट न करता देवदूतांची किंवा एंजल्सची मदत का घ्यायची? तर सगळ्यात आधी एक गोष्ट आपण समजून घेऊया, की देव आणि देवदूत हे वेगळे नाही आहेत. देव हाच एक अंतिम स्रोत आहे आणि देवदूत हे देवाच्या इच्छेने कार्य करणारं एक माध्यम आहे, एक मीडियम आहे असं आपण म्हणू. देव सर्वशक्तिमान, असीम, सर्वत्र तर आहेच, पण हे देवदूत म्हणजे देवांनीच निर्माण केलेले दैवी सेवक आहेत. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर सूर्य आणि सूर्याची किरणं. आता आपण सूर्याला थेट अनुभवतो, पाहतो, पण त्याची उष्णता आणि प्रकाश हे त्याच्या किरणांमधूनच आपल्यापर्यंत येतात. तसंच देवाची कृपा ही अनेकदा देवदूतांच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत पोचते. या देवदूतांची काही वैशिष्ट्ये असतात. जसं आध्यात्मिक परंपरानुसार काही देवदूत आरोग्य बघतात, काही संरक्षण, काही मार्गदर्शन करतात, काही भीती किंवा संभ्रम, कन्फ्युजन जे आपलं असतं ते दूर करतात. सो जसं आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे जातो, शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांकडे जातो, वकिली सल्ला काही असा असेल तर वकिलाकडे जातो, तसंच आध्यात्मिक पातळीवरती देवदूत हे देवाने आपल्यासाठी निर्माण केलेले विशेष सहाय्यक असतात. देव मानवी मुक्त इच्छेचा आदर करतो, आपल्या फ्री विलचा आदर करतो. म्हणून देव आपल्या कामांमध्ये, आपल्या इच्छेमध्ये हस्तक्षेप करेलच असं नाही, कारण तो आपल्या स्वतंत्र इच्छेचा आदर करतो. पण देवदूत मात्र, आपण जर त्यांच्याकडे मदत मागितली, हे महत्त्वाचं आहे की आपण त्यांच्याकडे मदत मागावी लागते,
तर ते आपल्या कार्यात किंवा कामात हस्तक्षेप करू शकतात, त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. आपली प्रार्थना, भावना, गरज ते लगेच समजून घेतात. सो याचाच अर्थ असा आहे की देवदूतांना बोलावणं म्हणजेच देवाच्या मदतीला स्वतःहून आपण आमंत्रण देण्यासारखं आहे. देव निराकार, असीम, मानवी बुद्धी पलीकडचा आहे असं आपण तर सगळेच मानतो. पण देवदूत मात्र जरा प्रेमळ, सौम्य आणि जरा जवळचे वाटतात. भीती न वाटता देवदूतांशी आपण संवाद इझिली साधू शकतो. आपल्याला त्यांच्याकडून भावनिक आधार नेहमीच मिळतो आणि जेव्हा आपण देवदूतांशी संवाद साधतो तेव्हा खरं तर आपलं हळूहळू देवाशीच नातं अधिक दृढ होत असतं. असं म्हणूया की देवदूत हे देवापर्यंत जाण्याचा एक काइंड ऑफ ब्रिज आहेत, पूल आहेत. सो देवदूतांची मदत घेणं म्हणजे काय देवाची उपासना कमी करण्यासारखं आहे का? तर तसं नाही आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. देवदूत स्वतःहून काहीच करत नाहीत. त्यांना मिळणारी शक्ती देवाकडूनच आलेली असते. सो अंतिम कृतज्ञता, श्रद्धा ही आपली देवापर्यंतच आहे, देवालाच आहे. म्हणून देवदूतांना विनंती करणं म्हणजे खरं तर आपण त्यांची पूजा करत नाही आहे, तर आपण देवाच्या व्यवस्थेशी सहकार्य करतोय. आपण पूजा अंतिम देवाचीच करत असतो. ओके, सो देवाकडे प्रार्थना करणं सुद्धा पूर्णपणे योग्य आहे, थेट प्रार्थना. त्याच्यावरती काय कुठली बंधनं तर नक्की नाही आहेत. म्हणजे आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो की देवा मला मदत कर, किंवा आपण असंही म्हणू शकतो की देवा तुझे देवदूत माझ्या मदतीला पाठव. ॲक्च्युली दोन्ही प्रार्थना ह्या एकाच ठिकाणी पोचणार आहेत. सो त्या देवाकडेच. सो देवदूताची मदत घेणं म्हणजे देवाची कृपा ही अधिक सौम्य किंवा मार्गदर्शक स्वरूपामध्ये स्वीकारणं असं आपण नक्की म्हणू शकतो. म्हणजेच देवदूत हे मानवी जीवनातले सकारात्मक सुरक्षा आणि ईश्वरी मार्गदर्शनाचे प्रतीक आहेत आणि ते आपल्याला आठवण करून देतात की आपण या जगामध्ये एकटं नाही आहे, आपल्याबरोबर सदैव एक दैवी शक्ती नक्कीच आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये देवदूत ही कल्पना पाश्चात्य जगापेक्षा थोडीशी वेगळी पण तितकीच समृद्ध आहे. पंख असलेले देवदूत आपण मानत नाही, ही संकल्पना आपल्याकडे नाही आहे, पण आपण देवदूतांना ती एक दैवी शक्ती किंवा अदृश्य सहाय्य, देवाचा अंशात्मक अवतार अशा विविध स्वरूपामध्ये बघतो. आपण आता भारतीय संस्कृतीमधल्या देवदूतांचं स्वरूप काय आहे ते बघून घेऊया. सो वेद आणि पुराणांमध्ये म्हणजेच हिंदू धर्मामध्ये देवदूत म्हणजे देवाला संदेश पोचवणारे किंवा देवाच्या वतीने कार्य करणारे अनेक घटक आहेत. जसं की गंधर्व हे स्वर्गातले गायक किंवा वादक मानले जातात. ते देवांच्या दरबारात असतात आणि आनंदाचे प्रतीक आहेत. अप्सरा ह्या दैवी सौंदर्य आणि नृत्याचे प्रतीक आहेत, ज्या देवांना त्यांच्या कार्यात मदत करतात जगाच्या उद्धारासाठी. यक्ष आणि यक्षिणी या निसर्गाचे किंवा संपत्तीचे किंवा कुबेराचे रक्षक मानले जातात. तसंच काही विशिष्ट देवतांना देवाचे दूत किंवा देवाचं वाहन असं पण एक विशेष स्थान प्राप्त आहे. जसं श्री हनुमान हे भगवान श्रीरामांचे मोठे दूत मानले जातात, रक्षक मानले जातात. म्हणजे संकटाच्या वेळेला मदतीला धावून येणारी ही शक्ती आपल्या भारतीय मनामध्ये गार्डियन एंजलसारखी म्हणजेच रक्षक देवदूतासारखी आहे. तसंच नारद मुनी त्यांना त्रिलोकाचे संदेशवाहक असं मानलं जातं. ते एका लोकातून दुसऱ्या लोकांमध्ये देवांचा संदेश पोचवण्याचं काम करतात. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गावाला किंवा घराण्याला एक ग्रामदैवत किंवा कुलदैवत असतं. असं मानलं जातं की हे देव किंवा त्यांचे गण अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या कुटुंबाचं, गावाचं रक्षण करत असतात. क्षेत्रपाल जमिनीचं किंवा क्षेत्राचं रक्षण करणारा देवदूत म्हणून मानला जातो. तसंच बुद्ध धर्मामध्ये सुद्धा बोधिसत्व अशी कल्पना आहे. त्यात असं म्हटलं गेलं आहे की जे महात्मे आहेत की जे स्वतः मोक्ष न घेता इतरांना दुःखमुक्त करण्यासाठी पृथ्वीवर राहतात, ते देवदूतच आहेत. त्यांचं कार्य हे देवदूतांच्या कार्याशी सिमिलर असंच आहे. जैन शास्त्रानुसार तीर्थंकर यांच्या सेवेसाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी यक्ष, यक्षिणी आणि शासनदेव असतात. आजकालच्या जगामध्ये या एंजल थेरपीमुळे पाश्चात्य आणि भारतीय संकल्पनांची जरा सरमिसळ झालेली आपल्याला दिसून येते. अनेक भारतीय आता एंजल्सवरती विश्वास ठेवतात, तर अनेक पाश्चात्य लोक हे भारतीय कर्मा आणि स्पिरिट गाईड्स यांची मदत घेतात. आता दोन्ही संस्कृतीमधला देवदूतांमधला आपण फरक किंवा त्यांची हायरार्की, कामाची पद्धत जाणून घेऊया.
पाश्चात्य संस्कृतीमध्ये म्हणजे वेस्टर्न एंजल्स जे असतात त्यांना युजली मानवी स्वरूपामध्ये पांढरे कपडे घातलेले, डोक्यावरती पांढरं प्रकाशाचं वलय किंवा पांढरे मोठे पंख असं दाखवलं जातं, जे अत्यंत तेजस्वी आणि सुंदर असे दिसतात. पण भारतीय परंपरेमध्ये मात्र, भारतीय संस्कृतीमध्ये आपण देवदूत हे केवळ एका स्वरूपाचे मानत नाहीत. ते मानवी स्वरूपात असू शकतात, जसं नारद मुनी, किंवा अर्धमानवी अर्धप्राणी स्वरूपात असू शकतात, जसं गरुड किंवा नंदी, किंवा एक केवळ प्रकाशपुंज किंवा दृश्यध्वनी म्हणजे आकाशवाणी वगैरे होते ना, ती सुद्धा देवदूताकडूनच झालेली, देवाकडूनच झालेली आहे असं आपण मानतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदूतांना स्वतःचं वाहन, आयुध आणि दिव्य तेज असतं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये देवदूतांची एक विशिष्ट श्रेणी असते, म्हणजे हायरार्की. जसं आर्कएंजल्स, मग सेराफिम, चेरुबीन वगैरे, ते ईश्वराचे सेवक आहेत. त्यांची हायरार्की आहे, त्यांना वेगवेगळे अधिकार पण प्राप्त आहेत आणि ईश्वराची आज्ञा पाळणं हेच त्यांचं एकमेव कार्य असतं. पण भारतीय परंपरेमध्ये मात्र देवदूत हे केवळ सेवक नाही आहेत, तर त्यांना एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे, अधिकार पण आहे. जसं श्री हनुमान हे श्री रामाचे दूत आहेत, पण ते स्वतःसुद्धा एक महान दैवत म्हणून पूजले जातात. तसंच गंधर्व यांची स्वतःचं स्वतंत्र लोक आहे, म्हणजे त्यांचे स्वतःचे वर्ल्ड्स आहेत. वेस्टर्न कल्चरमध्ये एंजल स्वप्नातून किंवा प्रत्यक्ष प्रकट होऊन संदेश देतात. पण आपल्या संस्कृतीमध्ये मात्र संदेश देवदूतांकडनं जे येतात ते यांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं आकाशवाणी किंवा निसर्गामध्ये काही चिन्ह दिसतात, सिम्बल्स दिसतात. कधी आपल्या अंतरात्म्यातून सुद्धा आवाज येतो, जो एंजल्सचा, देवदूतांचाच संदेश असतो. भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हे सुद्धा आपण अप्रत्यक्ष देवदूत आहेत असंच मानतो, जसं गुरु साक्षात परब्रह्म. सो आता बघूया देवदूतांच्या, एंजल्सच्या कार्याची व्याप्ती पाश्चात्य संस्कृतीमध्ये सुद्धा आणि आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा. पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्रामुख्याने रक्षण करणं, म्हणजे प्रत्येकाला गार्डियन एंजल असतो आणि तो संकटाच्या वेळेस रक्षण करतो असं मानलं जातं. तसंच ते संदेश पोचवणं किंवा जजमेंट डेच्या दिवशी देवाला मदत करणं हे त्यांचं पाश्चात्य संस्कृतीमध्ये एंजल्सचं कामं आहेत. तसंच त्यांच्या आर्कएंजल्सना सुद्धा वेगवेगळी कामं असतात. आपल्याही संस्कृतीमध्ये सुद्धा या शक्तींना वेगवेगळी खाती दिलेली असतात. जसं की यक्षाला संपत्तीचं रक्षण करण्याचं, नंतर गंधर्वांना कला आणि संगीत, क्षेत्रपालांना भूमीचं रक्षण करण्याचं कार्य असतं. आपले देवदूत हे केवळ निरोप घेऊन जात नाहीत, तर ते प्रसंगी युद्ध पण करतात, जसं शिवगण. पाश्चात्य संस्कृतीमध्ये देवदूतांचं स्थान हे स्वर्ग म्हणजेच हेवन असतं. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदूतांचं स्थान म्हणजे देवदूत वैकुंठात राहू शकतात, कैलास, पाताळ, निसर्गातल्या विविध ठिकाणी सुद्धा देवदूत राहू शकतात. आपल्या संस्कृतीमध्ये तर आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा एखाद्या देवदूताचंच स्थान देतो, अतिथी देवो भव. सो आपल्या आता हे लक्षात आलं असेलच की संस्कृती कुठलीही असो, देवदूत हे देवानं निर्माण केलेले प्रेम आणि मार्गदर्शनाचे दूत आहेत, जे आपली भीती शांत करतात, योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत करतात, रक्षण करतात आणि देवाची कृपा आपल्यापर्यंत पोचवतात. देव तर सर्वत्र आहेच, पण देवदूत म्हणजे त्याची कार्यरत असणारी ऊर्जा, जसं सूर्य आणि सूर्याची किरणं. आता जरा पाश्चात्य संस्कृतीमधल्या एंजल्सची, आर्कएंजल्सची आपण ओळख करून घेऊया. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पहिला आहे आर्कएंजल मायकल. आर्कएंजल मायकल आपल्याला संरक्षण देतो, नकारात्मक ऊर्जेपासून आपलं रक्षण करतो, धैर्य देतो. आर्कएंजल मायकलचं आवाहन कधी करायचं, म्हणजे त्याला कधी इन्वोक करायचं, कधी त्याची मदत मागायची, तर आपल्याला भीती वाटत असेल किंवा नकारात्मक लोक किंवा नकारात्मक परिस्थिती आपल्याला त्रास देत असेल, आपला आत्मविश्वास कमी झाला असेल, तर आपण आर्कएंजल मायकलला आवाहन करू शकतो मदतीसाठी. कसं करायचं? आर्कएंजल मायकल, कृपया मला आणि माझ्या कुटुंबाला सर्व नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण द्या, अशा प्रकारची प्रार्थना करून आपण आर्कएंजल मायकलची मदत मागू शकतो. आर्कएंजल मायकल आपली मदत कशी करतो, तर तो आपली भीती कमी करतो, आपला ऑरा मजबूत करतो आणि आपल्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना जागृत करतो. मायकलची तुलना ही आपल्या श्री हनुमानाशी पण केली जाते, तर कारण दोघांचं कार्य सेमच आहे. दुसरा महत्त्वाचा आर्कएंजल पाश्चात्य संस्कृतीमधला आर्कएंजल रफायल, जो आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक उपचार देतो.
बेसिकली ही इज अन एंजल ऑफ हिलिंग. आर्कएंजल रफायलची मदत कधी घ्यायची तर कधी आजारपण आलं, इमोशनल पेन असेल, वेदना होत असतील, आपल्याला हिलिंग एनर्जीमध्ये हेल्प करण्यासाठी आपण आर्कएंजल रफायलची मदत मागू शकतो. त्याची प्रार्थना कशी करायची? आर्कएंजल रफायल, माझा शरीर, मन आणि आत्म्यावरती उपचारात्मक प्रकाश पाठव. आर्कएंजल रफायलची मदत आपण घेतली तर हिलिंग प्रोसेसमध्ये तुम्ही बघाल की हिलिंग प्रोसेस ही खूप फास्ट होते. आपल्याला योग्य तो डॉक्टर मिळण्यासाठी एक गायडन्स मिळतो, आपल्या मनाला शांती मिळते आपल्या आजारपणामध्ये. नंतरचा आर्कएंजल आहे गॅब्रियल, ज्याची तुलना श्री नारद यांच्याशी केली जाते. गॅब्रियल जो आपल्याला कम्युनिकेशनमध्ये मदत करतो, क्रिएटिव्हिटी आपली वाढवतो, लाईफचा पर्पज आपल्याला मिळवून देतो. सो जर का आपलं काही कन्फ्युजन असेल, आपल्या लाईफचं पर्पज आपल्याला कळत नसेल, बोलताना वगैरे आपल्याला भीती वाटत असेल, तर आपण आर्कएंजल गॅब्रियलला आवाहन करू शकतो, त्याची मदत घेऊ शकतो. आर्कएंजल गॅब्रियलला प्रार्थना करू शकतो की मला स्पष्ट विचार, योग्य शब्द आणि दैवी मार्गदर्शन कृपा करून दे. आर्कएंजल गॅब्रियलची जेव्हा आपल्याला मदत मिळते तेव्हा त्याला आपण जेव्हा इन्व्होक करतो त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपले निर्णय स्पष्ट होतात, कन्फ्युजन खूपच कमी होतं, इंट्युशन वाढतं, क्रिएटिव्हिटी आपली वाढते, आपल्याला इन्साइट्स मिळतात. त्यानंतर आहे आर्कएंजल युरियल. आर्कएंजल युरियलची मदत आपण कधी घेऊ शकतो तर कधी मोठा निर्णय घ्यायचा असेल, आर्थिक कौटुंबिक समस्या असतील किंवा अभ्यास, करिअर यामध्ये काहीतरी कन्फ्युजन असेल तर आपण आर्कएंजल युरियलची मदत घेऊ शकतो. आर्कएंजल युरियलची प्रार्थना करू शकतो की कृपया मला योग्य मार्ग दाखवा आणि योग्य उपाय दाखवा. आर्कएंजल युरियल आपल्या मदतीसाठी जेव्हा धावून येतो त्यावेळेला आपल्याला अचानक उपाय सुचायला लागतात आपल्या समस्येवरती. मन शांत होतं, एक प्रकारचा प्रॅक्टिकल गायडन्स आपल्या अडचणींमध्ये आपल्याला मिळतो. त्यानंतर महत्त्वाचा 5वा एंजल आहे आर्कएंजल शॅम्युअल. शॅम्युअलची मदत आपण आपल्या नात्यांमध्ये किंवा प्रेमाच्या नात्यांमध्ये जर आपल्याला काही अडचण आली असेल किंवा आपलं सेल्फ लव कमी पडत असेल तर आपण त्याची मदत मागू शकतो. सो नात्यात तणाव असेल, प्रेमात दुःख मिळालं असेल, आत्मप्रेमाची किंवा सेल्फ लवची कमतरता असेल किंवा एखादी हरवलेली वस्तू आपल्याला शोधायची असेल तर आपण आर्कएंजल शॅम्युअलची मदत नक्की घेऊ शकतो. आर्कएंजल शॅम्युअलची प्रार्थना कशी करायची तर आर्कएंजल शॅम्युअल, माझ्या हृदयात प्रेम, क्षमा आणि समज वाढव. आर्कएंजल शॅम्युअलची आपल्याला मदत मिळाली की आपली नाती सुधारतात, आपल्या मनातला राग वितळतो, सेल्फ लव वाढतं. सो एक लक्षात घ्या की देवदूत किंवा एंजल्सना आपण मदत मागितल्याशिवाय ते आपल्याला मदत करत नाहीत. ते आपल्या कामांमध्ये किंवा आपल्या इच्छेमध्ये आपणहून ढवळाढवळ करत नाहीत. पण आपण जर त्यांना मदत मागितली तर मात्र ते आपल्याला नक्कीच मदत करतात. सो देवदूतांना आवाहन करण्यासाठी किंवा इन्व्होक करण्यासाठी किंवा त्यांची मदत मागण्यासाठी काही रूल्स वगैरे अजिबात नाही आहेत. मनापासून मदत मागा, कुठलीही भीती न ठेवता. शब्द पण परफेक्ट असेच पाहिजेत असं काहीही नाही आहे. मी तुम्हाला ज्या प्रार्थना आत्ता सगळ्या सांगितल्या अगदी तशीच प्रार्थना यायला पाहिजे वगैरे असं काहीही नाही. खूप साऱ्या एंजल कोर्सेसमध्ये असं सांगतात की अशाच प्रकाराने प्रार्थना करायची, इतकेच वेळेला प्रार्थना करायची वगैरे असं काहीही नसतं. जसं आपण देवाची प्रार्थना करताना कुठलेही शब्द वापरू शकतो, फक्त ते मनापासून येणं महत्त्वाचं असतं. अगदी तसंच अतिशय मनापासून भीती न ठेवता आपण जर का एंजल्सची, देवदूतांची मदत मागितली तर ते आपल्याला अगदी लगेचच आपल्या मदतीला धावून येतात. आणि अर्थातच एंजल्सची आपल्याला मदत झाली की आपल्याला सोल्युशन मिळतं. आपल्याला सोल्युशन मिळालं, आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नंतर त्यांचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला, कृतज्ञता व्यक्त करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही एंजल्स आहेत, देवदूत आहेत, त्यांची वेळोवेळी मदत तर नक्कीच घेतो. जसं फॉर एक्झाम्पल श्री हनुमानाची मदत जेव्हा आपल्या मनामध्ये भीती वाटायला लागते किंवा संकटाच्या वेळी आपण म्हणजे आपल्याला काही संकट आलं तर आपण हनुमानाची मदत नक्की घेतो. सपोज एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी आपण चाललो आहे, आपल्याला भीती वाटायला लागली, आजूबाजूला कुणीच नाही आहे, तर आपण लगेचच मारुती स्तोत्र म्हणायला लागतो, श्री हनुमानाला आवाहन करतो मदतीसाठी. आणि मग तुम्हाला पण हा एक्सपिरियन्स आला असेल की इमिजिएटली आपल्या एनर्जीमध्ये शिफ्ट होतं. आपल्याला लगेच वाटायला लागतं की येस आपण एकटे नाही आहोत, आपल्याला कुणीतरी प्रोटेक्ट करतं आहे, आपल्याबरोबर कुणीतरी दैवी शक्ती आहे. आणि मग ती खात्री आपल्या मनाला पटते आणि मग मनाला एकदम हलकं वाटायला लागतं, भीती एकदमच निघून जाते.
त्याचप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीमध्ये जे मी सगळे एंजल्स तुम्हाला आता एक्सप्लेन केले त्यांचीसुद्धा मी वेळोवेळी मदत मागते आणि मला अनुभव आहे की प्रत्येक वेळेला मी जेव्हा त्यांची मदत मागते तेव्हा अगदी प्रत्येक वेळेला ती मदत मला इमिजिएटली मिळते. जसं फॉर एक्झाम्पल घरातलं एखादं विजेचं उपकरण बंद पडलं, म्हणजे फ्रीज वगैरे, किंवा लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि काहीतरी महत्त्वाचं काम करायचं आहे, तर मी इमिजिएटली आर्कएंजल मायकलची यासाठी हेल्प मागते आणि मग मला लगेच काहीतरी सोल्युशन तरी मिळतं, नाही तर ती वस्तू आपोआप चालू तरी होते. तसंच आर्कएंजल शॅम्युएलची मदत तर मी खूपच वेळा मागते. म्हणजे एखादी हरवलेली वस्तू सापडण्यासाठी तर मी सारखीच प्रार्थना करत असते. लाईक काही वेळेला आपल्या घराची चावी आपण लास्ट टाईम कुठं ठेवली हे आपल्याला आठवत नाही आहे किंवा हरवली, तर मी लगेच आर्कएंजल शॅम्युएलची प्रार्थना करते आणि मग इमिजिएटली मला एका मिनिटामध्येच लाईक आयदर आठवतं की मी चावी नक्की कुठे ठेवली होती किंवा ती चावी जिथं असेल त्या ठिकाणपर्यंत मी आपोआप पोचते किंवा कुणीतरी चावी आणूनच माझ्या हातात देतं. तसंच आर्कएंजल शॅम्युएलची प्रार्थना मी नेहमी पार्किंग मिळवण्यासाठी करते. येस, प्रत्येक वेळेला मला कितीही गर्दी असेल, कितीही पार्किंग फुल असेल, तरीसुद्धा मी जेव्हा आर्कएंजल शॅम्युएलची प्रार्थना करते तेव्हा एका मिनिटामध्ये मला खूप छान प्लेसला पार्किंग मिळतं 100%. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं की हिला पार्किंग कसं काय मिळालं. सो हे जे एंजल्स असतात किंवा देवदूत असतात ते आपण त्यांना हाक मारण्याची वाट बघत असतात. जोपर्यंत आपण त्यांची मदत मागत नाही तोपर्यंत ते आपल्याला मदत करायला पुढे येत नाहीत. कारण ते आपल्या फ्री विलचा आदर करतात, आपल्या इच्छेचा आदर करतात. पण जेव्हा आपण त्यांची मनापासून मदत मागतो अगदी कुठल्याही प्रकाराने, तरी इमिजिएटली ट्रस्ट मी की ते आपल्याला लगेच मदत करतात. त्यामुळे अर्थातच आपल्या हे लक्षात येतं की आपण एकटे नाही आहोत. आपल्याला देवाची साथ आहे, एंजल्सची साथ आहे, ज्यांची आपण कधीही गरज लागली तर मदत घेऊ शकतो. मनापासून फक्त प्रार्थना केली गेली पाहिजे. देवदूत आपल्या हाकेची वाटच बघत असतात, कारण त्यांना आपल्याला मदत करायची असते, पण आपण त्यांना बोलवल्याशिवाय मदतीला ते आपली मदत करू शकत नाहीत. आता देवदूत आपल्या मदतीला आलेत का, आपल्याला मदत करणार आहेत का, हे आपण कसं ओळखायचं, तर त्याच्या काही साईन्स असतात, काही सिम्बॉल्स आपल्याला दिसतात. म्हणजे एखादं पीस किंवा काही नंबर्स तेच आपल्याला दिसतात किंवा आपल्याला अचानकच उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. आता हे खरं तर काही योगायोग नाही आहेत, हे देवदूतांचे संकेत आहेत. सो देवदूत आपल्याशी एक्झॅक्टली कसं बोलतात ते आपल्याला थेट आवाजामध्ये असं काही सांगत नाहीत की तू आता असं कर तसं कर वगैरे, पण आपल्याला काही सिम्बॉल्समधून किंवा आपल्या भावनांमधून, विचारांमधून, स्वप्नांमधून किंवा अचानक आपल्याला एखादी कल्पना सुचली तर त्यातून आपल्याला त्यांची मदत झाली आहे असं आपल्याला लगेच लक्षात येतं. जसं आपल्याला पांढरं पीस दिसलं अचानक तर देवदूत आपल्याला सांगत असतात की तू सुरक्षित आहेस, सेफ आहेस, आम्ही तुझ्याजवळ आहोत, यू आर प्रोटेक्टेड. जसं 1111 नंबर हा जर का आपल्याला सारखा दिसत असला तर त्याचा अर्थ असा असतो की आपल्या मनात आत्ता जो विचार चालू आहे तो शक्तिशाली विचार आहे, योग्य विचार आहे. 22 हे नंबर आपल्याला सारखे दिसले तर याचा अर्थ आपण योग्य मार्गावरती आहोत. 44 असा दिसला नंबर, 44, 444, तर तुम्ही प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला देवदूतांचं रक्षण आहे, संरक्षण आहे असं ते सांगतात. कधी कधी आपल्या मनात खूप गोंधळ चालू असतो, सिच्युएशन खूप कन्फ्युजिंग असते, पण अचानक आपल्याला मनात शांत वाटायला लागतं. याचा अर्थ असा समजायचा की देवदूत आपल्याला मदत करायला आलेले आहेत, आपल्याला सोल्युशन लवकरच मिळणार आहे. पुन्हा पुन्हा जर का आपल्याला तेच गाणं ऐकायला मिळालं किंवा तेच वारंवार शब्द आपल्याला सारखे दिसत राहिले तर लक्षात घ्या की हा देवदूतांच्याकडून येणारा मेसेज आहे आणि त्या शब्दांकडे, त्या गाण्याकडे लक्ष द्या, ज्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वप्नामध्ये आपल्याला एखादा संदेश मिळतो किंवा अचानक आपल्याला एखादी व्यक्ती भेटते आणि ती काहीतरी पटकन बोलून जाते की ज्यातून आपल्याला देवदूतांचा संदेश मिळतो, आपल्या संकटासाठी जे सोल्युशन आहे ते त्यातून आपल्याला कळतं. आता भारतीय, पौराणिक, आध्यात्मिक किंवा पाश्चात्य संस्कृती यामधले देवदूत किंवा अदृश्य शक्ती, एंजल्स याच्यामध्ये काही मूलभूत फरक मात्र नक्की आहेत. दोन्हीचा उद्देश मानवाचे रक्षण आणि मार्गदर्शन करण्याचा जरी असला तरी त्यांचं स्वरूप आणि कार्याची पद्धत ही भिन्न आहे. पण तरीही भारतीय असो वा पाश्चात्य, सर्व देवदूत किंवा एंजल्स हे शेवटी सर्व एकच आहेत. आपण त्यांना एंजल्स म्हणूया किंवा देवदूत म्हणूया, पांढऱ्या पंखाचे आहेत असं म्हणूया किंवा दिव्य तेजाचे आहेत असं म्हणूया, या केवळ त्यांच्या रंगाच्या किंवा रूपाच्या, नावाच्या छटा आहेत.
पण सूर्य जसा एकच असतो आणि त्याची किरणं खिडकीतून वेगळी वेगळी जरी आत येत असतील तरी ती असतात मात्र ओरिजिनल एकाच सूर्याची, राईट? तसंच हे देवदूत आहेत. सर्व एंजल्सचा उद्देश हा मानवाला संकटातून वाचवणं आणि त्याला प्रकाशाकडे नेणं म्हणजे ज्ञानाकडे नेणं हाच आहे. प्रेम आणि शांती या शब्दांना खरं तर कुठलीही भाषा लागत नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये गार्डियन एंजल्स असो किंवा भारतीय संस्कृतीमधले रक्षक कुलदैवत असोत, दोन्हीचा आपला जो अनुभव असतो ना, तो अनुभव घेणारी ती जी भावना आपली असते ना, ती एकच असते. देवदूत, एंजल्स ही एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, सकारात्मक ऊर्जा आहे. सो जेव्हा आपण संकटात असतो, आपल्याला अचानक मदतीचा हात मिळतो, तेव्हा तो हात कुणाचाही असो, पण त्यामागची प्रेरणा मात्र ही वैश्विक दैवी शक्तीचीच असते. एंजल्स ही एक दैवी शक्तीच आहे, म्हणून तुम्ही त्यांना मायकल म्हणा किंवा श्री हनुमान म्हणा किंवा नारद म्हणा किंवा गॅब्रियल म्हणा. महत्त्वाचं हे नाही की ते कसे दिसतात, ते कसे आहेत. महत्त्वाचं हे आहे की आपण एकटे नाही आहोत याची जाणीव ते आपल्याला करून देतात. आपल्याला सतत देवाकडून दैवी मदत अवेलेबल आहे हे ते सांगतात. भारतीय अध्यात्मात जे गुरु आहेत ते आपल्याला सांगतात की देवदूत म्हणजे बाह्य व्यक्ती नाही आहे, तर आपल्याच अंतरात्म्याची हाक किंवा दैवी प्रेरणा आहे. आपण जेव्हा ध्यान करायला बसतो जेव्हा ध्यान लागतं आपलं, तेव्हा आपल्याला जे आतून मार्गदर्शन मिळतं अंतरात्म्यातून, ते सुद्धा एखाद्या देवदूताचंच काम करतो. मी तर असं पण म्हणेन की तुमचा जर कधी स्वतःवरचा विश्वास कमी झाला, काही संकट आलं, तर आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात नक्की बघा. तिथे तुम्हाला तुमचा सगळ्यात मोठा रक्षक आणि मार्गदर्शक म्हणजे तुमचा आत्मा, तुमचं स्पिरिट, तुमचा स्वतःतला एंजल नक्की सापडेल. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर पण करा, जेणेकरून ही एंजल्सबद्दलची माहिती जी तुम्हाला इतर कुठल्याही चॅनलला मिळणार नाही किंवा इतर कुठल्याही कोर्समध्ये मिळणार नाही, ती नक्की मिळेल. या चॅनलवरती मी एंजल्सचे काही मेडिटेशनचे व्हिडिओज पण पोस्ट करते आहे. तुम्हाला जर का काही संकट आलं तर तुम्ही हे एंजल्सचे मेडिटेशनचे व्हिडिओज नक्की बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. असेच नवीन नवीन वेगळे कोर्सेस मी ह्या चॅनलवरती मोफत घेऊन येणार आहे. सो जर सबस्क्राईब केलं नसेल अजून माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे जेव्हा केव्हाही मी नवीन नवीन व्हिडिओज किंवा कोर्सेस पोस्ट करीन तेव्हा तुम्हाला ते लगेच समजेल. माझ्या चॅनलला इतका छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.